सागर न्यूज। पुण्यात गोरगरीब विषारी दारूने मेले की प्रशासनाला जाग येते, पण रोज गोरगरिबाचा उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराचं काय? हातातल्या पेल्यात दारू नसते तर गरीबाच्या आयुष्याचं मरण असतं। पोलीस आणि एक्साईजचे हप्ते चालू राहीपर्यंत गोरगरिबांच्या अंत्ययात्रा निघतच राहणार। हे मरण अपघाती नाही, हा प्रशासकीय नरसंहार आहे। महागड्या दारूवरती कर लावून सरकार तिजोरी भरते आणि इकडे गरिबांची करती धरती माणसं हातबट्टीच्या विषारी गर्दीत मरतायत। गडचिरोलीत कागदावरती दारूबंदी पण जंगलात मोहाची गाज। कायदा आंधळा असतो म्हणतात, पण इथे एक्साईज डिपार्टमेंट डोळे मिटून झोपलंय का? 2 दिवसाच्या धाडी आणि वर्षभराची शांतता, एरे माझ्या मागल्याची हीच का ती प्रशासकीय तत्परता? नशा चढण्यासाठी रसायने मोजली जात नाहीत, तिथे माणसाच्या जीवाचं मोल कसं असणार? हातभट्टी म्हणजे मृत्यूचा थेट परवानाच का? जोपर्यंत खाकी वर्दीतील हप्ते बंद होत नाहीत तोपर्यंत गरिबांच्या दारातले सडे आणि कुंकू पुसलं जाणं बंद होणार नाही। नमस्कार महाराष्ट्र, संताची भूमी, पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारं राज्य। पण आज याच महाराष्ट्राच्या छाताडावर एक असं भीषण वास्तव नाचतंय की ज्याकडे आपण सोयीस्करपणे डोळे झाक करतो। पुण्यातल्या फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडक या भागात विषारी दारूने घेतलेले बळी हे केवळ एक दुर्घटना नाही, तर ते आपल्या व्यवस्थेच्या सडलेल्या मानसिकतेचे ढळढळीत पुरावे आहेत। दुर्दैव असं की आपल्याकडे माणसाच्या मरणाची ही एक परंपरा झाली आहे। एखादा मोठा अपघात झाला की 2 दिवस रणशुंग फुंकलं जातं, चॅनल्सवरती चर्चा रंगतात, चौकशांचे आदेश सुटतात आणि आठवड्याभरात पार्टी कोरी होते। पुन्हा एरे माझ्या मागल्याचा पाडा सुरू होतो। आज प्रश्न फक्त पुण्याचा नाही तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात छुप्या पद्धतीने धगधगणाऱ्या त्या हातभट्ट्यांचा आहे। मला सांगा, या हातभट्ट्या नक्की चालतात कुणाच्या आशीर्वादाने? स्थानिक पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंटला याची माहिती नसते। या जगातील सगळ्यात मोठा हा विनोद आहे। तिथे दर महिन्याला पोहोचणारे हप्ते, लाच आणि हिशोब पक्के असतात, पण गरीबाच्या घरात रोज विझणाऱ्या चुलीचा हिशोब कुणाकडेच नसतो। जेव्हा लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, लेकरा बाळांचा बाप हिरावला जातो, तेव्हा 2 दिवसासाठी खाकी वर्दी जागी होते, 2-4 भट्ट्यावरती हातोडा पडतो आणि तिसऱ्या दिवशी त्याच भट्ट्यावरती पुन्हा मृत्यूचे रसायन शिजायला लागतात। ज्या गडचिरोलीत सरकारने अभिमानाने दारू मुक्तीची घोषणा केली, तिथे आजही मोहाच्या फुलातून आणि रसायनातून मृत्यूंचा रस काढला जातो। दुसरीकडे सरकारने विदेशी आणि देशी दारूवरती करांचा डोंगर उभा केला। दारू महागली आहे, पण त्यामुळे तळीराम सुधारले नाही। नमस्कार, आपल्या सर्वांचं दैनिक महासागरच्या महासागर डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर तुम्हाला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा की आजचा विषय आहे विषारी दारूचा विळखा, महाराष्ट्राला पोखरणाऱ्या हातभट्टीचा खरा बाप कोण? खरं बघायला गेलं तर पुण्यामध्ये जो प्रकार झालाय त्याच्यानंतर महाराष्ट्र 2 दिवसासाठी जागा झालाय, पण हा महाराष्ट्र जागृत राहील का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण एखादा गोरगरीब मेल्यावरती त्याच्या घरी त्याची मुलं बायको हे रस्त्यावरती पडतात, असं असताना देखील आपण जाणून बुजून तर शासन त्याकडे लक्ष देत नाही ना, दुर्लक्ष करतं का, हे पाहणं गरजेचं आहे। आज आपल्यासोबत खरं तर कार्यक्रमात सहभागी झाले आहेत गडचिरोलीवरून ऍडव्होकेट कविता मोहोरकर मॅडम। खरं तर या समाजसेविका आहेत मॅडम, तुमचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे मनीषा गावंडे, माजी सरपंच, आदर्श गाव गावडेवाडी, आणि त्याचबरोबर ते यशोदामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना प्रशिक्षण देतात। मॅडम, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर आपल्यासोबत पुण्यावरून जॉईन झाले आहेत सदानंद काळे सर। खरं तर सदानंद काळे सर पोलीस मित्र आहेत, त्याबरोबरच एक हॉटेल उद्योजक देखील आहेत। सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। त्याचबरोबर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत नरेंद्र नंदकिशोर माहेश्वरी, जे वरिष्ठ पत्रकार आहेत, गडचिरोलीवरून जॉईन झाले आहेत। तर तुमचंही आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत प्राध्यापक जयंत महाजन सर। जयंत महाजन सर वरिष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर निवासी संपादक आहेत दैनिक महासागर नाशिकवरून। सर, तुमचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। तर खरं तर मी महत्वाचा मुद्दा, आज आपण सगळ्यांनी ज्या विषयाकडे लक्ष देऊन पाहिलं तर आपण थेट जाऊया सुरुवातीला पुण्यामध्ये। आपल्यासोबत सदानंद काळेजी जोडले आहेत। सदानंद काळेजी, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हा प्रकार घडला आणि एकामागे एक जीव जात राहिले आणि त्याच्यानंतर कुठेतरी पोलीस यंत्रणा जागृत झाली, तुम्ही एक पोलीस मित्र आहात, पण पोलीस यंत्रणा अशी कुणी मेल्यावरती जागृत होते का? सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो
की मी जरी पोलीस मित्र असलो तरी पोलिसांची बाजू घेणार नाही. बरेचदा काय होतं की सर्व दोष सर्व पोलिसांना दिले जातात, पण ह्याच्या पाठीमागं अनेक लोकांचा हात असतो. पोलिसांना तुम्ही वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये पोलिसांना गोवता की पोलिसांनी लक्ष दिलं नाही, पोलिसांनी हे केलं नाही, पोलिसांनी ते केलं नाही. पण सर्वच जबाबदारी पोलिसांवर टाकून चालणार नाही. तुम्ही महत्वाचा भाग बघितला तर ह्याच्यासाठी राज्य उत्पादन शुल्क म्हणून एक विभाग कार्यरत आहे आणि मेन म्हणजे त्यांचं हे काम आहे की कुठं कुठं अनधिकृतरित्या दारू विकल्या जाते, बनवल्या जाते किंवा भेसळयुक्त केल्या जाते. त्यांचं काम ते नीट न करता सर्व काही ते पोलिसांवर ढकलतात. मी पुण्यामध्ये राहतो, इथे अनेक झोपडपट्ट्या आहेत. मी पुण्यातल्या येरवडा भागात राहतो. तिथे गांधीनगर, लक्ष्मीनगर, कंजारभाट, येरवडा, फुगेवाडी, दापोडी ह्या अशा ठिकाणी झोपडपट्टीमध्ये हा सर्व व्यवसाय चालतो. मी हे म्हणत नाही की पोलिसांना ह्याच्याबद्दल कल्पना नसते. कल्पना असते, पण कायदे ते फार तोकडे आहेत. ह्याच्यावर छापेमारी करतात तेव्हा असं दिसून येतं की तिथं कोणी मालक नसतो, तिथं कोणी त्या दारू भट्टीच्या जवळ लोक असे बसलेले असतात. त्यांना पोलीस उचलून आणतात आणि खटले दाखल होतात आणि त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्ट सोडून देतात आणि गोळा. आपल्या ह्या समाजामध्ये अनधिकृतपणे चाललेले असतात. दारू भेसळ हा काही आजपासूनचा विषय नाहीये. आता सर्व तुमची मीडिया जागृत झाली. सॉरी फॉर तुम्हाला मी मीडियाला दोष देत नाही, परंतु आता सर्वजण हा विषय घेऊन बसले. पण मी गेली 40-45 वर्ष पुण्यामध्ये राहतो आणि बघतो की आमच्या पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा हातभट्टीचा धंदा राजरोसपणे सुरू असतो. पोलीस त्याच्यावर छापेमारी करत नाही असं बिलकुल नाही. वेळोवेळी पोलीस त्यांची कारवाई करत असतात, परंतु जे लोक हा हातभट्टीचा व्यवसाय करतात त्यांचा तो रोजीरोटीचा रोजगार असतो. तर प्रशासनाने पण ह्याच्यावर तेवढंच लक्ष दिलं पाहिजे की हा व्यवसाय सुरू आहे तर त्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, त्यापासून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. असं न होता साटलोट करून काही व्यक्ती म्हणजे ह्याच्यात काही काही राजकीय नगरसेवक पण हस्तक्षेप करतात. तो राजेरोसपणे त्यांच्या डोळ्यासमोर धंदा सुरू असतो. तुमचा मुद्दा कालचा कळलेला आहे. खरं तर तुम्ही जे म्हणताय खरोखर वरदहस्त असल्याशिवाय असे धंदे सुरू होत नाहीत. आणि त्याच्यानंतर आज आपण जाऊयात तर जयंत महाजन सर आहेत, प्राध्यापक जयंत महाजन आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आहेत. महाजन सर, मुद्दा एकच येतोय, जसं काळे साहेबांनी सांगितलं की पोलीस याच्यावरती कारवाई करते, पण त्याच्यामध्ये जे प्यायलेला आलेले लोक आहेत त्यांना उचलून नेतात, मालक त्या ठिकाणी नसतो आणि ही भेसळ आतापासून होत नाहीये. काय वाटतं तुम्हाला, हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन 1-2 दिवसासाठी जागृत होतं का? काय वाटतं सर? माईक बंद आहे तुमचा, माईक बंद आहे. गेल्या 35-40 वर्षांपासून पत्रकारितेच्या या क्षेत्रामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि कुणीतरी सुकल्या देवण्या वामण्या असं कुणीतरी एक आदिवासी असतो त्याला नेतात, त्याची सगळी व्यवस्था करतात. त्याला नेणारे पण पोलीस ओळखीचे असतात, त्याला तोडणारे पण त्याचे मालक असतात आणि अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार चालत असतो. आता पुण्यामधली घटना अत्यंत दुर्दैवी. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली. सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल, त्यांच्या मुलाबाळांना नोकरी देईल, पण विषारी दारू पिऊन मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना सावरणं हे सरकारचं काम आहे की देशासाठी किंवा समाजासाठी लढणाऱ्या माणसांच्या कुटुंबांना मदत करणं हे सरकारचं काम आहे? याबाबतची डेफिनेशन महत्वाची झाली पाहिजे. मी एक सहज उदाहरण देतो तुम्हाला की विषारी दारू पिल्यामुळे जर एवढे जण मरण पावलेले आहे, त्यानंतर या संदर्भातली बातमी नाशिकला दैनिक महासागरने अतिशय ठळक आणि सविस्तर बातमी दिली की नाशिकमध्ये काय गोंधळ चालू आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या माहितीवर मी आता कागदपत्र घेऊन बसलोय, 2च दिवसात 52 गुन्हे दाखल झाले, म्हणजे 52 ठिकाणी छापे पडले. एकूण 32 जणांना बेड्या पडल्यात. हा माझ्याकडे कागद आहे, मी कागदाशिवाय बोलत पण नाही, माझ्याकडे सगळे पुरावे असतात. आता या सगळ्या लोकांना म्हणजे इतके दिवस मी रेकॉर्ड मी गेलो, स्वतः गेलो त्या अधिकाऱ्यांचे. मला आतापर्यंत तुम्ही वर्षभरामध्ये काय आहे ते केले, तर ते न बोलणं होणे, निघून जाणे, जागेवरून बाजूला होऊन जाणे, आकडेवारी न देणे.
मग आता ह्या 3 दिवसाची आकडेवारी जर मिळाली तर 3 दिवसामध्ये एवढे जर गेले तर किती दारूचे अड्डे चालू आहे नाशिकमध्ये. एक झालं एक उदाहरण नाशिकचं. आता नाशिकच्या कितीतरी पटीने मोठं पुणे आहे आणि पुण्यामध्ये जर राजरोज एका सोसायटीच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये जर गावठी दारू विकली जात असेल तर यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा प्रकार काय असेल. पोलिसांना ज्या ठिकाणी थोडेफार काही मदत मिळाली, आर्थिक मदत, पण पोलिसांनाही दोष देत नाही. मी एक्साईजच्या उत्पादन शुल्क विभागाला याचा सगळ्यात मोठा दोष देतो. यांना सगळं माहित असतं कुठे काय चाललंय काय नाही. त्यांचे खबरे असतात, पोलिसांचे खबरे असतात. समाजामध्ये सुद्धा चांगले लोक असतात की त्यांना सांगतात हो दारूचं दुकान चालू आहे, परंतु ते डोळेझाक का करतात की त्यांना नियमितपणे त्यांच्याकडून पैसा मिळत असतो. हे जोपर्यंत रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही, आता काही आपण किती वाट बघायची. तुम्हाला माहित आहे की गुजरातमध्ये ज्यावेळी विषारी वायूची दुर्घटना घडली, काय झालं पुढे त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या, कित्येक शेकडो लोक मरण पावले. दारूची काही एक महाराष्ट्रात किंवा देशात पहिलीच घटना आहे का. अनेक घटना होतात देशामध्ये, मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडतात, पण तेवढ्या पुरते एक 8-10 दिवस तुम्ही बघा, 15 दिवसानंतर या विषयावर कोणी चर्चा करणार. माझा तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, त्यालाच धरून आजचा आपलं चर्चासत्र आयोजित केलं आहे. कारण 1 ते 2 दिवस हा सगळाच गोंधळ सुरू असतो, मीडिया जागृत होतं, त्याच्यानंतर हा गोंधळ परत मिटतो आणि या विषयाला पुन्हा सगळेजण सोडून देतात. म्हणूनच आजच्या या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर आपल्यासोबत गडचिरोलीवरनं माहेश्वरी सर जोडल्यात, नरेंद्र माहेश्वरी सर. खरं तर गडचिरोलीचे वरिष्ठ पत्रकार आहेत. माहेश्वरी सर, मला एक सांगा की गडचिरोलीमध्ये दारू बंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू त्या ठिकाणी विकली जात नाही, पण गडचिरोली एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक राहतात. मोहाच्या फुलं बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी येतात आणि मोहाची दारू काढणारा जिल्हा म्हणून त्याकडे ओळखलं जातं. मग हे दोन्ही बाजू अशा का आहेत आणि त्या ठिकाणी हातभट्टे आहेत का नाही सांगा. नाही, एक काय झालं की महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासींचं पेय आहे मोहाची दारू बनवणे आणि पेणे. बरोबर, ऐकू येतो ना. बरोबर बरोबर. ते त्यांचं पेय आहे, पण ते अधिकृतपणे विकतात आणि शहरात आणून, शहरात ज्यांना गरज आहे ते तिथं जाऊन आणतात. आणि शहरात फक्त दारूबंदी कागदावर आहे. अवघ्या 15 किलोमीटरवर बार आहेत, तिथं नाममात्र पोलीस उभे राहतात, एखाद्याला पकडतात, एखाद्याच्या तोंडाला मशीन लावतात, पण जो परिचयाचा असतो दारू आणणारा म्हणजे वैयक्तिक दारू आणणारा आहे त्याला जाऊ देतात. तो आपल्यासाठी 1 बंपर 2 बंपर 3 बंपर एवढे आणत असतो आणि हा राजरोजपणे चालू आहे. त्यातल्या त्यात आमच्या इथे इंग्रजी दारू महापूर आहे, महापूर आमच्या शहरात एवढा महापूर आहे की तुम्ही ज्या कोणत्यात जाल तिथं तुम्हाला दारू मिळेल. आता एक नुकतीच घटना झाली होती, एक दारू विक्रेता होता, एक ती कोणती महिला म्हणतो ते आपण टाळ्या वाजवतात ते रेल्वेमध्ये वगैरे, त्यांच्यावर म्हणजे ते त्यांचं आधीपासून काहीतरी असेल, ते एका खुल्या पटांगणात रात्री रेप होऊन मर्डर झाला. म्हणजे दारू विक्रेत्याचा जीव गेला आणि 2 दिवस चर्चा चालली, 3ऱ्या दिवशी पुसल्या गेलं. ते विदारक चित्र आहे आमच्या जिल्ह्यात त्या दारूच्या बाबतीत. तुम्ही गडचिरोलीवरनं दुसऱ्या मॅडम जोडल्या आहेत आपल्यासोबत, ऍडव्होकेट मॅडमजी नमस्कार. खरं तर महत्वाचा मुद्दा ऍडव्होकेट कविताजी मुद्दा एक येतो, तुम्ही देखील गडचिरोलीवरनं आहात आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्या ठिकाणी ऍडव्होकेट आहात, त्याबरोबर सोशल वर्कर आहात. काय परिस्थिती आहे गडचिरोलीची, कारण गडचिरोली जरी महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा मानला गेला आहे तरी गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे आणि हातभट्ट्याचं प्रमाणाला ऊत आलाय, काय सांगा. अगदी खरं आहे. खरं तर आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राची बदनामी कोणीच करणार नाही, पण जे सत्य आहे त्या सत्याला सुद्धा तुम्ही लपवणार नाही. हे अगदी खरं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर आहे. ड्राय जिल्हा म्हणून जरी घोषित केलं असेल तरी सुद्धा आताच सरांनी, माहेश्वरी सरांनी सांगितल्याप्रमाणे की नदी अगदीच पलीकडे आहे, लागून आहे. त्याच्यामुळे तिकडनं जाऊन सरळ त्याची चिरीमिरी देऊन वाहतूक सुरू असते. मला प्रामुख्याने ह्या चर्चेसंदर्भात एक महत्वाचा प्रश्न सगळे डिग्नेटरी जे आहेत त्यांना विचारायचा आहे की मला सांगा, असंख्य कायदे असताना सुद्धा, असंख्य प्रशासकीय काय म्हणता येईल त्याला वचक असताना सुद्धा दारू विक्रेत्यांना काय म्हणता येईल त्याला पुश कोण करतो किंवा यांना विकण्यासाठी आजूबाजूची कुठली अशी यंत्रणा आहे की जी एवढ्या राजरोषपणे एवढी मोठी दारू काढतात आणि विकतात.
जसं आपण विचारलात की बघ गडचिरोली जिल्हा आणि सरांनी सांगितलं माहेश्वरी सरांनी की जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक जास्त आहेत आणि आदिवासी लोकांच्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या लग्नात म्हणा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा एक थोडीशी दारू त्यांच्या घरामध्ये ती काढली जाते आणि प्रत्येकाला एक काय म्हणता येईल त्याला संस्कार असतो तो त्या पद्धतीने सगळ्यांना वाटली जाते. इथपर्यंत ते ठीक आहे. परंतु कित्येक टन, क्विंटल अशा पद्धतीने कित्येक लिटर अशा पद्धतीने तो मोहा फुलांचा सडवा जमा करून त्याला मग ते शिजवून डायल्यूट करून हातभट्टी चालवून इतक्या मोठ्या प्रमाणात जर दारू विकली जात असेल तर बाकी यंत्रणा त्याच्यावर देखरेख करणारी ती कुठे आहे? सगळ्यात आधी याचा मागमूस घेणे किंवा याचा थोडासा आपल्याला विचार करून याच्यावर काय करतायत हे विचारात घेणे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी मॅडम, महत्वाचा मुद्दा की आपण सध्या दारू कुठे तयार होते आणि कशी तयार होते या विषयावरती आपण चर्चा केली. खरं तर आपल्या सोबत आहेत मनीषा गावंडेजी. मनीषा गावंडेजी, मी तुमच्याकडे येतोय. मनीषा गावंडेजी, तुमचं गाव हे आदर्श गाव आहे. तुमच्या गावामध्ये दारू निर्मिती होत नाही, विक्री होत नाही आणि दारू पिली देखील जात नाही. काय सांगाल की अशाच पद्धतीचे गावं जर महाराष्ट्रात निर्माण झाले तर कुठेतरी या अवैध दारू विक्रीवरती आळा बसेल, काय वाटतं? खरं तर हा सामाजिक मुद्दा सगळ्यांनीच मनावर घेणं गरजेचं आहे. माझ्या गावापुरतं जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये ज्या ग्रामसभा होतात, ग्रामसभेमध्ये आम्ही त्याचे ठराव घेतलेले आहेत. आमचं गाव आदर्श गावसाठी निवड ज्यावेळी होत होती, त्याच्यामध्ये पंचसूत्री होती आणि त्याच्यामधली एक सूत्री जी होती ती म्हणजे नशामुक्ती. गावामध्ये बाकी को नहीं नशामुक्ती, जोड़ा शायद. कुऱ्हाडबंदी काकाजी ने मना किया था, ज्यादा अशा वेगवेगळ्या कडक मत विषयांवरती बोलना काम आमचं चालू होतं आणि हे संपूर्ण ग्रामसभेने ज्यावेळी ठरवलं, गावाने एकत्र येऊन लेने ठरवलं वाला की है. आपल्या गावामध्ये कुठेही दारूची निर्मिती होणार नाही आणि विक्री होणार नाही. तिथून पुढे बरेच दिवस लागले की हा विषय सगळा अंमलात आणला गेला. मग लोकांनी ते अंगीकारलं आणि मग तिथून पुढे गावामध्ये हे सगळं बंद झालं. असंच वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा सगळ्याच गावांमध्ये होणं खरं तर गरजेचं आहे. सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील किंवा गावातले ग्रामस्थ असतील, ह्या लोकांनी एक कळकळीचा मुद्दा म्हणून जर हा मुद्दा उचलला, कारण आपण सगळेच जण पाहतो दारू पिणाऱ्याच्या घरामध्ये कधीही सुखशांती नसते. नेहमीच तंटे चालू असतात, भांडणं चालू असतात. त्यांची आर्थिक जी घडी आहे ती विस्कटलेली असते. तर हा मुद्दा संपूर्ण गावानं आणि गाव चालवणाऱ्यांनी जर मनावर घेतला तर सगळ्या गावांमध्ये असे निर्णय घ्यायला हवेत आणि अंमलबजावणी व्हायला हवी. तर मनीषाजी, मी तुम्हाला परत एक प्रश्न विचारतो. तुम्ही गावचे सरपंच राहिला आहात, त्याचबरोबर तुम्ही सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना देखील तुम्ही ट्रेनिंग देताय. तुमचा काय प्रयत्न राहील की ज्या पद्धतीने तुमचं गाव आहे तसं गाव बनवण्याचा एक कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून तुमचा काय प्रयत्न असेल? प्रयत्न सर तसा एक महिला म्हणून माझा हाच असेल की महिलांचं पहिलं जे धैर्य आहे ते वाढवणं. कारण सगळ्यात जास्त मोठा त्रास होतो तो दारू पिणाऱ्याच्या बायकोला होतो आणि ती बिचारी सगळं सहन करत असते, सोसत असते आणि घरही चालवत असते. तर सगळ्या महिलांनी एकत्र येऊन खरं तर हे करणं गरजेचं आहे आणि गावातलं जर नेतृत्व ह्या विषयावर बोलायचं झालं तर मी स्वतः ट्रेनर म्हणून काम करते. बरेच सरपंच, उपसरपंच हे ट्रेनिंग माझ्याकडे घेत असतात किंवा यशदाच्या वतीनं मी प्रशिक्षक म्हणून काम करत असते. तर त्याही वेळेला आमचा हाच प्रयत्न असतो की त्यांची सगळ्यांची जी मानसिक स्थिती आहे ती याच्यामध्ये घडवणं फार गरजेचं आहे आणि बऱ्याच लोकांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बऱ्याच मुद्द्यांवरती आता जे तरुण सरपंच आहेत किंवा महिला सरपंच आहेत अशा कळकळीच्या मुद्द्यांवरती काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय की या कामाला सुरुवात होणं अतिशय गरजेचं आहे आणि सुरुवात ही महिलाच करू शकते. सदानंद काळेजी, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुमचा महत्वाचा मुद्दा अतिशय सुरुवात तुम्ही केली आहे. पुण्यामध्ये, पुण्याचा परिसर जो आहे त्या ठिकाणी तुम्ही राहताय, गांधीनगर किंवा येरोडा किंवा इतर परिसरामध्ये, मी देखील पुण्यात 2004 ला असताना हे प्रकरण पाहिलं होतं. त्या ठिकाणी गल्लोगल्ल्यामध्ये हातभट्टी आहे आणि पुण्यातच हे कांड घडलं आहे. तुम्ही पोलीस मित्र म्हणून पोलिसांना कशा पद्धतीने मदत करताय? कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की उत्पादन शुल्काचं हे काम आहे, तरी देखील नियंत्रण पोलिसांना. आणि दुसरी गोष्ट, खरं तर पुण्यातलं जे प्रकरण घडलं, कुठलीही हाची हातभट्टी नाही, कुठलाही असा धंदा नाही त्याची खबर पोलिसांना नाहीये. सगळ्या खबर हे एक्साइज डिपार्टमेंटला असतात, पोलिसांना असतात. त्याचे वेळोवेळी हप्ते जातात आणि त्यामुळेच हे चालू असतं. आणि जर एखाद्याने आवाज उठवला, एका दिवसासाठी कारवाई केली जाते. पोलीस मित्र म्हणून तुमचं काय मत आहे? बघा, पुण्यामध्ये 7 झोन आहेत हे पोलिसांचे.
एक झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5, झोन 7 ह्या 7 झोनचे जे डीसीपी आहेत त्यांच्याशी माझा कंटिन्यू संपर्क असतो. तसंच मी पोलीस आयुक्तालयात जाऊन सीपी सरांशी पण वेळोवेळी गाठ घेत असतो, कारण मी नशामुक्ती ह्या केंद्रांसाठी पण काम करत असतो. जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या पोलीस ऑफिसरांना ही हिंट देतो की सर इथं असं असं चाललेलं आहे, तर हे जेवढे IAS IPS अधिकारी आहे ते नक्कीच ऐकतात आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा ते करतात. परंतु होतं काय, ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात नाही. ते त्यांच्या अंडरमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या PIंना हे सूचित करतात. आता जवळजवळ पुण्यामध्ये 40-42 पोलीस स्टेशन आहे. हद्दी खूप वाढलेले आहेत. नवीन पोलीस स्टेशन तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला माहित असेल की ह्या ज्या हातभट्ट्या असतात त्या साधारणतः स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये किंवा नदी किनारी किंवा एखादं असं पडीक जंगल, सरकारी जागा, त्या जागेमध्ये हे सर्व सुरू असतं. जेव्हा सामान्य माणसाला माहित पडतं की इथं दारूची भट्टी आहे, तर पोलिसांना तर नक्कीच माहित असणार. मग पाणी कुठं मुरतं? मग जेव्हा आम्ही पोलिसांना सांगतो की सर इथं असं असं चाललेलं आहे, तर ते पण म्हणतात की व्हिजिटला माझ्यासोबत चला, बघू आपण तिथं काय आहे. परंतु मला माहित नाही किंवा तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल की आम्ही त्या ठिकाणी जातो तर ते आधीच तिथं एकही भट्टी नसते किंवा एखादी ड्रम नसतो किंवा एखादा दुसरा ड्रम असतो, तो फक्त तिथं पालथा केला जातो. मग हे कोण त्यांना कळवतो नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय, हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. अगदी. आता असं माझं होतंय तरी तुमच्याकडे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी बोला. माझं तर मी हा, तुमच्याकडे माझं प्रत्येक काळे साहेबांनी इनडायरेक्टली आपल्याला जी हिंट दिलेली आहे ही बरोबर आहे. कारण ही सगळी एक लिंक असतं. ज्या पद्धतीने काळे साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय, नवीन ठिकाणी दारूपट्टी लावली तर एखाद्या माणसाला माहिती होते, पण पोलिसांना का माहित होत नाही आणि पोलीस तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ती भट्टी बंद झालेली असते. ही सगळी लिंक जी आहे यामध्ये प्रशासनाचा जो कारभार आहे, कुठेतरी ढसाळ कारभार दिसतंय. याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर नक्की काय करायला पाहिजे, काय वाटतं? ह्या गोष्टीला थांबवण्याचा प्रयोग अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. जसं आता या सरपंच मॅडम जे आहेत यांनी भूमिका घेतली. नाशिकचं एक उदाहरण देतो. नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाताना मैरामणी नावाचं गाव आहे. त्या गावाने एक ठराव केला होता. सरपंच महिलाच होत्या. तर सगळ्यात त्रस्त झाल्या. प्रत्येकीचा नवरा दारू पिऊन यायचा, बायकांना मारायचा, मुलांना लक्ष नाही, मुलं शाळेत जातात की काय करतात काही नाही. दिवसाही झिंगून यायचे, रात्रीचे पण पिलेले असायचे. मग सगळ्या महिला एकत्र आला आणि कुणाचाही नवरा दारू पिऊन आला तर सगळ्या बायकांनी त्याला खराट्याने झाडून बेदम मारहाण करायची. आणि ती बातमी त्या काळामध्ये उत्तम कांबळे नावाचे सिनियर संपादक होते सकाळचे, त्यांनी ती पहिल्या पानावर दिली आणि मग कोणाला मारलं त्याची बातमी येऊ लागली. आणि त्या महिला रोज 7-8 लोकांना गावातून मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांचे दाबेदार आणले. गावातले गावठीचे दारूचे दुकानं बंद झाले, सगळं बंद झालं आणि त्यांचा गौरव झाला. मंत्र्यांनी संत्र्यांनी त्यांना येऊन त्यांचा गौरव केला. महिला तुम्ही रणरागिणी आहे, तुम्ही चांगले आहे, जिजाऊच्या लेकी, अहिल्याच्या लेकी आहे वगैरे वगैरे, सावित्रीच्या लेकी, त्यांना पदकं दिले, सन्मान केला आणि अख्ख्या गावाने केले. त्याच्यानंतर लोकांना जरी प्यायचे असेल तर ते गावाच्या बाहेर जाऊन प्यायला लागले, गावात नाही. पण रात्री 12 आणि 1-2 नंतर यायला लागले. तरी रात्री बायका एकमेकीला घागदी, हिचा नवरा दारू पिऊन आलेला चाललाय डोलं, तर सगळ्या बायका उठायच्या आणि मारायच्या. कालांतराने काय झालं, हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत गेलं आणि काही दिवस पूर्णपणे बंद झालं. आज अशी अवस्था आहे आता या क्षणाला. त्या गावामध्ये आता भट्ट्या सुरू झालेल्या आहे. इतकी वाईट अवस्था आहे की एक्साईजवाल्यांना माहित नाही का. अहो तुम्हाला सांगतो नाशिक शहरामध्ये तर हे गावठीचं आपण उदाहरण दिलेलं किंवा गष्टीचं उदाहरण दिलेलं. नाशिकमध्ये अशा ठिकाणी परवाने दिलेले एक्साईज डिपार्टमेंटनी, शेजारी मंदिर असेल की शेजारी गार्डन आहे किंवा शेजारी वाचनालय, शाळा आहे, महाविद्यालय, काही विचार करत नाही. एक्साईज वाल्यांना पैसा दिला रे दिला. म्हणजे नाशिक हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं डेंजर उदाहरण आहे. आपण पुण्याच्या घटनेमुळे ही डिबेट आपण केलेली आहे, पण नाशिकमध्ये याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. आणि एक दिवस या महाराष्ट्राला कळेल की जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये लोक आता मरण पावतील. तात्पुरती जाग आहे. जोपर्यंत जनता जागृत होऊन रस्त्यावर येत नाही तोपर्यंत हे प्रकार चालूच राहणार आहे. तुम्ही कितीही गप्पा मारा, आपण कितीही डिबेट घेऊ, याला पायबंद घालायचा ठरला. ही ताकद फक्त महिलांमध्ये. म्हणून पहिले मी या लोंढे मॅडमचं खरोखर अभिनंदन करतो की तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य. गावागावात हे ठराव झाले पाहिजे. गावाने बातमी दिली पाहिजे. पेपरवाल्यांना, वृत्तपत्रांना प्रसिद्धी त्यांना दिली पाहिजे. पुढे भट्ट्या चालू आहे काय.
आणि मग पत्रकारांनी त्यांची जबाबदारी पार पाडून अधिकाऱ्यांना वगैरे तिकडे जाऊन. आता तुम्हाला एक माहित आहे, जे पत्रकार बातम्या देतात, जे पत्रकार तिथे घेतात, तिथेही त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न करतात. एवढं करूनही तयार नाही झालं तर त्याचा खून करण्याचा प्रयत्न करतात. हे अनेक हे म्हणजे थोडक्यात हे आकाश फाटलेलं आता ठिगळ कुठे लावायचा हा प्रश्न आहे. तरी पण आज तुमच्या आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या क्षणामध्ये आपण मदत करायचा प्रयत्न करतो. पण पुण्यातील घडलेली घटना महाराष्ट्रात नाही देशातही पुढे होऊ नये अशी अपेक्षा. अगदी माझं तर अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय की खरं तर आपण ठिगळ कुठं लावायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. पण याची सगळ्यात मोठी जबाबदारी ज्या पद्धतीने तुम्ही उदाहरण सांगितलं की महिलाच हे करू शकतात, इतर गोष्टी महिलांशिवाय हे थांबवणं शक्य नाही. कविता मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. शेवटचा प्रश्न सगळ्यांना. कविता मॅडम, महत्वाचा मुद्दा एक येतो की ज्या पद्धतीने गडचिरोली आहे किंवा महाराष्ट्रात आहे, हातबट्ट्या हे जसं महाजन सरांनी सांगितलं की थांबलेली पुन्हा सगळी ज्या ठिकाणी दारू बंदी झाली होती तिथं परत दारू विक्री चालू झाली आणि चक्र कधी न थांबणार आहे. काय वाटतं प्रशासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा? आपला माईक बंद आहे. प्रत्येक माहित वेळेस बदल. आपण पोलिसांकडे बोट दाखवतो की बा पोलिसांनी करायला पाहिजे किंवा ते त्यांचं काम, परंतु समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून आपली सुद्धा भूमिका स्पष्ट असायला पाहिजे ना. ऑन दी रेकॉर्ड वेगळं असतं, ऑफ दी रेकॉर्ड वेगळं असतं. आणि जेव्हा जेव्हा या देशाचा इतिहास लिहिला गेला तेव्हा तेव्हा कायद्याच्या प्रकाराने समोर यावंच लागलं. कारण दारू जनरली म्हणजे बघा वाक्य बरोबर अतिशय जोखमीचं बोलते की जनरली काय आहे ना, माणसं दारू पितात, काही बायका पित असतील मला माहिती नाही, माणसं दारू पितात, पण त्याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर येणारे जे आहेत त्या महिलाच असतात. आता मनीषा मॅडमनी जे सांगितलं ते अगदी स्पष्ट सांगितलं. मला असं वाटतं की ते प्रत्येक गावातनं व्हायला पाहिजे. शिवाय गुलाबी गँग, आपण नाव ऐकलंच आहे सगळ्यांनी, गुलाबी गँग सारख्या प्रत्येक शहरामध्ये वाड्यांवर जिथे कुठे गल्ल्या गोळ्या आहेत तिथे अशा गँग तयार झाल्या पाहिजे. आणि अगदी खरं आहे की महिलेने जर एखादी गोष्ट सुरुवात केली, बोलली किंवा तिने जर कृतीत आणलं ना तर त्याची दहशत म्हणा, त्याचा प्रभाव म्हणा हा खूप जास्त होतो. आणि म्हणून समाजातली दांभिकता आणि अगतिकता जर आम्हाला कमी करायची असेल तर ह्या दारू भट्ट्या तर सतत सुरू राहणारच, तर ह्या बंद करू शकत नाही आम्ही. आम्हाला खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट करतो असं बाकी लोकांचं म्हणणं आहे. मग ते इंग्लिश राहू द्या, मराठी राहू द्या, मोहफुलाची राहू द्या, की कुठली दारू राहू द्या, की भेसळ दारू राहू द्या, ह्या दारूबंदी होणारच नाहीये. आम्हाला महत्वाचं आहे की आमचं गाव, आमचा मोहल्ला, आमची गल्ली, आमची मुलं, आमचा नवरा, आमचा भाऊ हे वाचवणं जर प्रामुख्याने गरजेचं वाटत असेल ना तर मला असं वाटतं की प्रत्येक घरच्या एक महिलेने असं येऊन प्रत्येक वाड्यावाड्यामध्ये अशी दारूमुक्त संघटना तयार व्हायला पाहिजे. आणि महिलांनी गुलाबी गँग सारख्या हिरवी पिवळी निळी कुठली पण गँग असू द्या त्याचं नाव, त्या दृष्टीने त्यांनी बिलकुल हाणून पाडायला पाहिजे. जो दारू पिऊन आला ना त्याला पकडायचं आणि उतरवायची त्याची. हे एक उपक्रमातून जर आम्ही सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितच याचा एक फायदा होईल समाजाला. आणि खरोखरच एक खूप मोठा काय म्हणता येईल त्याला उपक्रम हातात घेतल्यासारखा होईल. आणि जी समाजाला लागलेली कीड आहे पूर्णपणे तर आपण दूर नाही करू शकणार आहे, पण थोडासा त्याच्यावर एक ओलावा म्हणा, उपाय म्हणा, म्हणून हे कृतीतनं आपण सिद्ध करू शकतो. आणि उपाय काढण्याचा तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा पॉईंट सांगितलाय. खरं तर मी माहितीनुसार तुमच्याकडे येतोय. तुम्ही देखील गडचिरोलीवरून आहात. गडचिरोलीमध्ये एक पत्रकार म्हणून बऱ्याच वर्षापासून काम करताय. गडचिरोलीमध्ये एवढे सारे धंदे चालत असताना तुम्हाला तर सगळं माहिती आहे, जसं पोलिसांना माहिती असतं. मग पत्रकार म्हणून तुमची काय भूमिका त्या ठिकाणी असेल? आता पुढे काय करा? नाही, सध्या आता आमचं काय झालं साहेब, वय परतवे, आमचं लिखाण थोडं थंड झालं. नाहीतर आम्ही असे अनेक विषय हाताळले की आमच्या मर्डर पर्यंत गोष्टी आल्या, आमच्या घरी हमले झाले, आमचे पेपरचे पार्सल बायगड तिथं नाक्यावर म्हणजे आरमोरी रोडनं येणाऱ्या बसवर एक फॉरेस्टचा नाका आहे, तिथं असे अनेक बंडल त्या काळात जाळण्यात आले. तेव्हा आम्ही पत्रकार फक्त 5-7 होतो. त्याच्यात आजही त्या नावाची दहशत अजूनही आमची कायम आहे. आता लिहितो म्हटलं, करतो म्हटलं तर बरंच काही करता येते, पण त्यासाठी वेळ. मी माझ्या युनिटमध्ये एकटा आहो. पेपर पार्सल पहाटेला पाहण्यापासून आणण्यापर्यंत, वकिलांचे पेपरचे म्हणजे नोटिसांचे पेपर त्यांच्या घरापर्यंत नेऊन देण्याचे, पेपरचे बिल नेऊन देण्याचे, वसुली आणण्याचे सर्व काम मी एकटाच करतो आणि संध्याकाळी पेज पाहतो.
त्यामुळं अगदी. लिहिण्यासाठी तर वेळ खरं तर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सांगितलं की पत्रकारितेमध्ये आलेल्या अडचणी ह्या खरं तर कारणीभूत ठरत आहेत. मनीषा मॅडम, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आपला शेवटचा प्रश्न, कार्यक्रम संपत आलाय, वेळ थोडा खूप कमी आहे. मनीषा मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एक आदर्श गाव निर्माण करणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही, कारण त्या ठिकाणी सगळ्या सुधारणा होणं महत्वाच्या आहेत. तरुण पिढी आहे, तरुण पिढीला सुधारणं महत्वाचं आहे. खरं तर तुम्ही एक माजी सरपंच आहात आणि आजही नेतृत्व म्हणून तुमच्याकडे लोक आशेने पाहतात. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश द्याल आजच्या या कार्यक्रमात? खरं तर सर, आतापर्यंत ज्या काही योजना असतील किंवा जी काही कामं असतील, एक मुठ्ठी एकत्र येऊन जर काम करणार असेल, मग त्या मुठ्ठीमध्ये तुमचे तरुण सगळ्यात महत्वाचे आहेत, महिला सगळ्यात महत्वाचे आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आणि अंमलात आणण्याच्या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही महिलांचा सहभाग करून घ्याल, तर सर रिझल्ट 100% दिसतो, हा मी स्वतः पाहिलेला आहे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाव घेऊन जाणं आणि राष्ट्रपतींचा पुरस्कार गावाला मिळवून देणं, हे एकट्या कोणाचंही काम नव्हतं. सगळ्या महिलांनी एकत्र येऊन साथ दिली, सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन साथ दिली, सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन साथ दिली. नेतृत्व तुमचं जर पक्का असेल, तर मग तिथं मला वाटतं जेंडर विचारात न घेता तुम्ही त्या नेतृत्वाला जर पाठिंबा दिला, तर गावामध्ये काम होऊ शकतं. मग दारूबंदीचा विषय असेल किंवा असे अनेक विषय आहेत जे महिला सरपंच म्हणून काम करत असताना मला यश येण्यामागचं एकच हे होतं की माझ्या गावकऱ्यांनी माझ्यावरती महिला म्हणून नाही तर चांगलं नेतृत्व म्हणून त्यांनी सपोर्ट केला. असंच प्रत्येक गावामध्ये होणं गरजेचं आहे. अगदी शेवटचा प्रश्न, सदानंद काळे सर, मी तुमच्याकडे Yes, येतो. sir. कार्यक्रमाची वेळ संपत आली, 1 मिनिटामध्ये उत्तर देणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राला आज काय संदेश देणार? कारण पुण्यामध्ये जे प्रकरण घडलंय तुमच्या जवळ घडलेलं आहे आणि आजही तुमच्या आजूबाजूला भट्ट्या सुरू आहे. एवढं झाल्यानंतरही काय सांगाल? हा, हे तुमचं म्हणणं बिलकुल अगदी बरोबर आहे. पण तात्पुरते का होईना कारवाई एकदम व्यवस्थित सुरू आहे. आत्ताच माझा दुपारीच जे दारू उत्पादन शुल्क अधिकारी आहेत पुण्यातले अतुल कानडे, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जिथं जिथं असं काही दिसेल तर आम्हाला कळवा. म्हणजे असं झालेलं आहे की त्यांना माहित नाहीये आणि सामान्य लोकांना ते आव्हान करतात की आम्हाला कळवा. सामान्य माणूस हा नेहमी घाबरत असतो. तर ह्याच्यावर उपाय म्हणून मी एक सांगतो की पोलिसांना साथ देऊन त्यांच्यावर छापे टाकणे सामान्य माणूस घाबरतो. त्यापेक्षा अशा लोकांना शासनाने जर रोजगार उपलब्ध करून दिला, जे दारूभट्ट्या चालवतात त्यांना, त्या समाजाला उच्च शिक्षित करून त्यांना शिक्षणाची सोय करून त्यांना इतर उद्योगधंदे सुरू करून दिले, तर त्याच्यापासून प्रवृत्त केलं, तर मला वाटतं त्यांचं आर्थिक नियोजन योग्य होईल आणि मग थोडे सुटका होण्यास मदत होईल, असं माझं मत आहे. कारण तुम्ही आजचा जो विषय धरला होता की हातभट्टीचा खरा बाप कोण, तर खरा बाप तर काही शोधता येत नाही. कारण भिवंडीपासून मिथेनॉल जर उरळी कांचनपर्यंत येऊ शकतो, तर ह्याच्यात किती लोकांचा सहभाग असेल? टोल नाक्यावर चेकिंग असते, रात्रीच्या पोलिसांचे बॅरिकेड लावलेले असतात. साधा एखादा माणूस एखादी छोटीशी दारूची बोटल कायदेशीर घेऊन जात असला तरी त्याला अडवलं जातं. पण एवढी मोठी लिंक आहे की फुगेच्या फुगे ऑटो रिक्षामध्ये विदाऊट नंबरच्या रोज ट्रॅव्हलिंग होतात, त्याला कधीच कसं काय अडवलं जात नाही? आम्हाला कधीच माहित नाही पडत की ह्याला पकडलं गेलं, त्याला पकडलं गेलं, हे तर मीडियामध्ये पण आम्हाला दिसत नाही. तर ह्याच्यावर उपाय असाच आहे की सामान्य नागरिक तर ह्याच्यामध्ये खूप पुढाकार घेणार नाही, कारण ते गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, घाबरतात साधे माणसं, महिला, पुरुष. म्हणून त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून द्यावा असं मी शासनाला विनंती करेल आणि त्याच्यासाठी प्रबोधन करण्यात यावे गल्ली बोळातून, प्रत्येक झोपडपट्टीतून. अगदी खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या विचाराला अनुसरून आपण सर्वजण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले. खरं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काल पुण्यात घडलेलं प्रकरण आहे, हे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, रस्त्यावरती मुलं बाळ येऊ नये, गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये आणि विशेष म्हणजे पुढची पिढी यामध्ये वाढला जाऊ नये, हेच आमचा हा उद्देश आहे आणि या उद्देशाला धरूनच आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात आला होता. अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम दैनिक महासागरच्या महासागर न्यूजच्या माध्यमातून आम्ही नेहमीच आयोजित करत असतो. तर पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.